आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील मोजक्याच साहित्यांचा वापर करून झणझणीत तोंडाची चव वाढवणारी, नॉनव्हेजपेक्षा देखील चवीला छान होणारी व्हेज भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा. भाजी बनवण्याकरता सर्वात अगोदर 2 वाट्या तांदूळ व 1 वाटी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ आपण 3 तास भिजवून घेतलेले आहे. 3 तासांपेक्षा जास्त हे आपल्याला भिजवून घ्यायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं डाळ व तांदूळ काढून मिक्सरला एकदम बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. थोडा पाण्याचा वापर करून एकदम बारीक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इडली व डोश्याकरता जसं बॅटर आपण तयार करतो सेम त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे डाळ व तांदूळापासून आपण ही मस्त अशी भाजी रेसिपी पाहणार आहोत. ह्या बॅटरपासून आपण इडली, डोसे तसेच आप्पे, ढोकळा असे भरपूर पदार्थ बनवू शकतो. थोडं करून संपूर्ण डाळ व तांदूळ आपण मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. 6 ते 8 तासांकरता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. चांगलं फर्मेंट करून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ रात्रभर फर्मेंट करून घेतलेलं आहे. मध्ये मी एक ग्लास ठेवून घेतला होता. त्याला खूप छान जाळी पडते. तुम्ही बघू शकाल पीठ एकदम चांगलं फुललेलं आहे. ह्या बॅटरपासून आपण मस्त असा ढोकळा, इडली, डोसा एकदम भरपूर जाळीदार असे आप्पे देखील बनवू शकतो. पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे व यातील थोडंसं बॅटर मी या भाजीकरता काढून घेणार आहे. उरलेल्या बॅटरचा मी ढोकळा बनवणार आहे. त्याकरता थोडंसं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचाभर आलं, लसूण, हिरवी मिरची तसेच त्यामध्ये जिरं टाकून एकदम मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे. 1 चमचाभर पेस्ट इथे वापरलेली आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये कमी आंबट असलेलं 1 छोटी वाटी दही टाकून घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे. एकदम जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही. दही टाकून साधारण अर्धा मिनटं बॅटर पुन्हा फेटून घ्यायचं आहे व इथे आपण कुकरचा डबा घेतलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे. बॅटर आपण शिजवून घेण्यासाठी किंवा वाफवून घेण्यासाठी पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे व आपण कुकरचा डबा त्यामध्ये ठेवून साधारण 10 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे. याच पद्धतीने सेम तुम्ही ढोकळासुद्धा बनवू शकता. 10 ते 15 मिनटांमध्ये मीडियम फ्लेमवर मस्त असं बॅटर शिजलं जातं. एकदम परफेक्ट. थोड्याशा कडा सैल करून घ्यायच्या आहेत. पूर्णपणे थंड झाले की आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम जास्त ह्या वड्या आपल्याला स्पॉन्जी किंवा एकदम कडक ठेवायच्या नाहीत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. वरचं थोडंसं आवरण आपण चाकूने काढून टाकू, कारण ह्या वड्या आपण तयार करून भाजीमध्ये सोडणार आहोत. त्या भाजीतील रस्सा या वड्यांमध्ये पूर्णपणे छान ॲब्सॉर्ब व्हावा याकरता थोडंसं वरचं मिश्रण आपण चाकूने काढून टाकूया व आपल्याला आवडीप्रमाणे हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी थोड्याशा मोठ्या साईजच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. वड्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत. आता आपण भाजी तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कमी तेलावरती परतून घेतलेला 1 वाटी कांदा, 1 वाटी खोबऱ्याचे काप, सोबतच 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे काप घेतलेले आहेत. 1 चमचा भाजलेले जिरे, 1 चमचा भाजलेले धने, सोबतच मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. मिक्सरला एकदम बारीक हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडे जिन्नस मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचे आहे व थोडंसं पाणी टाकून एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अगोदरच हे संपूर्ण कांदा, खोबरं आपल्याला एकदम कमी तेलावरती चांगले खरपूस लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. अगदी कमी वेळामध्ये हे वाटण बनवून तयार होतं. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. ह्या वाटणापासून व्हेज, नॉनव्हेज दोन्ही भाज्या आपण बनवू शकतो. भाज्या चवीला खूपच छान होतात. भाजीला फोडणी देऊन घेऊया. त्याकरता कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं व मोहरी घालून घ्यायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली की आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे वाटण कमी जास्त करायचं आहे. साधारण मोठे 1.5 चमचा इथे मी वाटण घालून घेतलेलं आहे. हे वाटण आपल्याला जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही, कारण आपण वाटण तयार करताना जी जिन्नस वापरलेली आहे ती चांगली खरपूस भाजून घेतलेली आहेत. यामध्ये 15 ते 20 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत.
काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. एक मोठा चमचा लाल तिखट, गोडा मसाला किंवा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. घरगुती तयार केलेला मसाला टाकून घेतलेला आहे. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मसाले अर्धा मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाले अर्धा मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते. मसाले चांगले परतून झालेले आहेत. यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे व या पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर एकदम स्लो फ्लेमवर पुन्हा मिनिटभर ही भाजी चांगली आपल्याला उकळून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते. साधारण एकदम स्लो फ्लेमवर मिनिटभर ही भाजी चांगली आपण उकळत ठेवलेली होती. मस्त अशी तर्री आलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे व त्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. आपल्याला भाजी खायची आहे त्यावेळेसच ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. नाहीतर आपण बऱ्याच वेळ अगोदर ह्या वड्या सोडून ठेवल्या व त्यानंतर 1-2 तासांनी जर ही भाजी खायचं म्हटलं तर ह्या वड्या पूर्णपणे भाजीचा रस्सा ॲब्झॉर्ब करतात व भाजी एकदम घट्ट होते. त्यामुळे आपल्याला खायच्या अगोदरच ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. गरम पाण्यामध्ये किंवा गरम ह्या रश्श्यामध्ये ह्या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. मस्त अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे. नॉनव्हेजपेक्षा देखील चवीला खूपच छान होते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर ही भाजी चवीला खूपच छान लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.